आमदार श्री डॉक्टर संदीप भुर्वे, आमदार श्री नामदेवराव तसाने आमदार आणि श्री इंद्रनील नाईक आमदार, नाईक MLC या मान्यवरांचं इथे मंचावर आता थोड्याच वेळात काही मान्यवरांचं आगमन होणार आहे। हे मान्यवर उपस्थित झाला आहे त्यांचं आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आज आपण या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला उपस्थित झालो आहोत। त्यात वर्धा कळंब नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन या प्रवासी रेल्वेचा शुभारंभ, नवी हत्ती अमळनेर नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन या प्रवासी रेल्वेचा शुभारंभ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तथा बळीराजा जलसंजीवनी योजना अंतर्गत विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात गणिता सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग 921 चौपदरीकरण, भंडारा जिल्हा सीमा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग, चालकपूर तिरोडा महामार्ग हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित होणार आहेत माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। त्यानंतर मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्ग, विमुक्त मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती लाभार्थ्यांना 10 लाख घरे, यवतमाळ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरता निधी, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 1 करोड आयुष्यमान कार्ड फंड होणार आहे। त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात इथे सुरुवात करण्यात आली। आपण सर्व या ऐतिहासिक या भव्य कार्यक्रमाला इथे उपस्थित झाले आहात। आपण हम आगे हैं यहाँ कार्य करूया। जय भैया भारत माता की जय, भारत माता की घटाइए बैठी बा जय, वंदे वंदे, जय श्री राम, जय श्री राम। आज भारत देशाचे लाडके पंतप्रधान सर्वांचे आदर्श श्री नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेला महिला बचत गटाचा मेळावा सोबत विविध लोकार्पण या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच शक्तीचा मी धन्यवाद मानून करतो की आपण मोदींच्या विषयी आपलं प्रेम आपण साक्षात या जनसागराच्या स्वरूपात दाखवून दिलेलं आहे आणि सोबत एक मातृशक्ती दिवा वंदन करतो। त्याला माहित आहे आज देशाचे लाडके पंतप्रधान देशातच नाही तर जगातील सर्वोत्तम मान्य केलेले नेतृत्व म्हणजे नरेंद्रजी मोदी आणि महिलांविषयी बचत गटाविषयी त्यांचं असलेलं प्रेम, जो त्रास त्यांच्या आईला झाला तो त्रास भारत देशातील महिलेला झाला
म्हणून त्यांचं प्रेम महिला बचत गटाविषयी आणि या प्रेमाचे साक्षीदार आज अनुजन सागर महिलेविषयी उद्योगांचा जेव्हा नरेंद्र मोदीजी या पंतप्रधानमध्ये आरोप झाले त्याच्यानंतर या देशात चाय पी लीजिए तब जाइए। जी आत्मीयता मोदी साहेबांनी दिली एक सुने आ रहे हो सुनते ही ना हो भाग जात हो क्या करे। शौचासाठी उड्या होता पंतप्रधान झाले कुणाच्या लक्षात नाही आलं उज्ज्वला गॅस त्या महिला स्वयंपाक करताना जो धूर इंद्रातून निघत होता तिथे तरी महिलांना आणि फुफ्फुसाचे रोग कुणाचं लक्ष नव्हतं नरेंद्र मोदी साहेबांचं लक्ष गेलं आणि ती उज्ज्वला गॅस देशभरात महिलांना मी एक डॉक्टर आहे मला माहित आहे की 75% लोक हे दूषित पाणी पिल्याने होतात। आज मोदींच्या पूर्वी हे कोणाच्या लक्षात कसं नाही आलं मोदी साहेबांच्या लक्षात आलं की आजही देशभरात कितीतरी खेडेगाव आहे जिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। मोदी साहेबांनी योजना आखली जल जीवन मिशन आणि हर घर नळ ऑप्शन। तुम्हाला मी उदाहरण सांगतो माझ्या मतदारसंघातलं आधी केळापूर विधानसभेत सव्वा 300 गाव आहे आणि जेव्हा मोदी साहेबांनी योजना सुरू केली 350 पैकी 237 गावात माझ्या मतदारसंघात मी ही योजना मंजूर करून आली। 138 कोटी मोदी साहेबांनी केंद्राच्या पंतप्रधानाला दिले तरी कधी योजना सुरू आहे। सांगण्याचा तात्पर्य असं इतके मंत्रिमंडळ भोगलेला माझा मतदारसंघ 350 गावापैकी शुद्ध पिण्याच्या पाण्याची 237 गावात योजना नव्हती म्हणून सर्वात प्रेम करतात मोदी साहेब आणि आता साहेब मोदी साहेब करत आहे आणि तुम्हाला ही सांगतो मी आपल्या यवतमाळ जिल्ह्याची नरेंद्र मोदी साहेबांचं काहीतरी कनेक्शन आहे आणि ते चांगलं आहे। 2014 माझ्या नागरिक मतदारसंघात दाबेला ते सर्व आले होते आणि प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला होता। आपण विश्वास ठेवा मोदी साहेबांच्या किसान मोर्चा मंडल 2019 या मोदी साहेब महिला बचत गटाच्या मंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस पूर्ण विश्वासात